नमस्कार. कसे आहेत सगळे? आनंदी आहात ना? आनंदीच राहायचं आहे आपल्याला. सुख दुःख हे नेहमी येतच असतं, त्याला आपण पार पाडणंच आहे. तर चला तर मग आज तुम्हाला एक स्वयंपाकाबद्दल छोटीशी माहिती देते मी. आशा करते तर तुम्हाला आवडेलच. आणि चला तर मग करूया सुरू. आपण ज्या वेळेला जेवण बनवतो, वरण भात भाजी पोळी जे काय असेल ते, जो स्वयंपाक आपल्याला वाटतो तो आपण बनवतो. आणि कोणाकोणाच्या घरी बघा 2 भाज्या असतात, वरण असतो भात असतो, असं प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं असतं. तर आणि आपण समजा कुठली भाजी बनवली आणि आपल्या मुलाला म्हणा मिस्टरांना म्हणा ती नाही म्हणजे वांगं नाही आवडलं, तर मग ते आपल्याला बोलतात ना, मी नाही खाणार आहे, तू दुसरी भाजी बनव बरं. मग त्यावेळेला आपल्याला कंटाळा येतो किंवा असं काय आता बनवलं तर ते खाता येत नाही का तुम्हाला. पण ते बरोबर आहे. ते आपल्याला तर आता एवढं घरचे सगळे कामं करतो, सकाळी उठ भांडे घास झाडू मार लादी पूस मुलांना शाळेतून आण, किरकोळचं आहे दिवसभर कामच असतं आपल्याला. तर मग आपण त्यावेळेला ते भांडे आपटून चपटून स्वयंपाक करणार, मग त्याला अर्थ नाही ना. मग ते अंगी पण लागत नाही आणि आपण पण आपलं चेहरा रागट करतो वगैरे असं काहीतरी. तर मला तर एकच म्हणायचं आहे, आपण ज्या वेळेला जेवण बनवतो तर त्यावेळेला आपला चेहरा आनंदी ठेवायचा, आनंदी एकदम. कारण ते अन्न आहे आणि आपण ते आपल्या मुलांना ह्यांना सगळ्यांना जेवायला देणार, ते रागराग करून देऊन उपयोग नाही ना मग आपला बनवण्याचा. तर तेच मला एवढंच बोलायचं होतं. आणि हो, आपले सासू सासरे म्हणा मिस्टर म्हणा मुलगा म्हणा, ह्यांनी पण थोडंसं कौतुक करायचं नाही, मम्मी आज छान भाजी बनवली ग. तर त्या आईला किती आनंद वाटतं बरं, की अरे वा मी बनवलं पण माझ्या मुलाला आवडलं बरं. तर हेच मला एवढंच बोलायचं होतं. तर मग आवडला का तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर आपल्या ह्या चॅनलला एक नारी सप्पे भारी त्याला शेअर करा, कमेंट करा, बेल आयकनच्या घंटीचं बटन दाबा आणि छान छान कमेंट करा. धन्यवाद.